हा नमस्कार. काय चाललंय? बरेत ना सगळे? माझ्या हातात एक आता स्लोगन आलंय. तो आता स्लोगन माझ्या नातवाने केलेलं आहे. टुडे यू राईट, टुडे यू राईट, होल्ड मी टाईट. टुडे यू राईट, होल्ड मी टाईट, टुमॉरो युअर फ्युचर इज ब्राईट. टुडे यू राईट, होल्ड मी टाईट, टुमॉरो युअर फ्युचर इज ब्राईट. इतकं सुंदर स्लोगन आहे ना हे. कुठल्या तरी कॉम्पिटिशनला त्यांनी घेतलेलं आहे हे असं. तर ते आता मला सापडलं घरात, माझ्या मुलीच्या घरात सापडलं मला. तर हे वाक्य अगदी खरं आहे की आज तुम्ही व्यवस्थित म्हणजे खरे आहात. होल्ड मी टाईट, टाईट धरून ठेवा. तुमचं फ्युचर उद्याला खूप ब्राईट आहे. म्हणजे तुमचं भविष्य खूप ब्राईट आहे, तुमचं प्रकाशित आहे भविष्य. खरी गोष्ट आहे. आज मी वेगळ्या टॉपिकवरती बोलणार आहे तुमच्याशी. जरा लाफ्टर, हास्ययोगा तर आहेच आपल्या बरोबर, तो प्रश्नच नाहीये. पण आत्ता मला ना बाहेर मी माझ्या नातवाला सोडायला गेले होते. त्या दोघी जणी कुष्ठरोगीचं हे करायला आल्या होत्या, समीक्षण करायला आल्या होत्या. मुलीच होत्या. एक 45 वर्षाची, एक 22-1 वर्षाची असेल. एकीचे मिस्टर वारले होते आणि एकीची आई वारली होती. दोघींच्या जी 45 वर्षाची मुलगी होती ना, तिचं मिस्टर वारले आणि जी 20-22 वर्षाची होती तिची आई वारली. जास्ती दिवस झाले नाहीयेत, पण पोटा पाण्यासाठी त्यांना बाहेर पडावं लागलं. मला काय सांगायचंय तुम्हाला. आणि योग्य वेळेला मला हे सापडलं आता स्लोगन, बरोबर. आता त्या जर मुली घरात बसल्या असत्या आणि समाज बोलले की नवरा गेलाय, आई गेली, लगेच बाहेर फिरायला लागल्या, असं तसं, तर मला सांगा तुम्ही, त्या बरोबर आहेत का समाज बरोबर आहे? म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्या बरोबरच आहेत. कारण जर कमवलं नाही तर खाणार काय? एकीचं लग्न व्हायचंय, जी 22 वर्षाची मुलगी आहे तिची. दुसरी गोष्ट, हिला हिच्या मुलांचं लग्न करायचंय, स्वतःसाठी जगायचंय. आता बाहेर पडायलाच पाहिजे त्यांनी स्वतःला. उन्हातानात त्या बाहेर पडल्या. खूप ऊन वाढलेलं आहे. फेब्रुवारी महिना सुरू आहे, अजून ऊन वाढलेलं आहे. बोलत बसल्या आमच्याशी थोडंसं. त्या दरम्यान मला एक गोष्ट जाणवली की ज्या वेळेला मी आणि थोडीसं माझ्या मुलीशी पण काहीतरी चौकशी करत होती, ती बोलत होती. माझी मुली माझा मुलगी ज्या वेळेला 10वी, माझी मुलगी तर 10वी पास झाली आणि आम्हाला काही सुचत नव्हतं कुठली लाईन घ्यावी, काय लाईन घ्यावी. कारण आम्ही दोघंही ग्रॅज्युएट आहोत, BCom ग्रॅज्युएट. त्यावेळेला जी लाईन मिळेल ती, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स एवढ्या 3च लाईन असायच्या. त्यावेळेला काय अक्कल नव्हती. मुलांच्या वेळेला आम्ही, माझ्या मिस्टरांनी, सुनीलनी पण कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत ते. नंतर MBA केलं. मी MBA केलं. त्याच्यानंतर मी पण स्वतः BCom झाली आणि MA केलंय मराठी. त्यावेळेला आमच्या मुलांना योग्य गायडन्स देता नाही आला. त्याच्यानंतर आम्ही डीप स्टडी केला आणि आज आमच्याजवळ एवढं दोघांजवळ नॉलेज आहे ना की आम्ही त्याच्यावरती पैसा पण कमवू शकतो. माझे मिस्टर रिटायर झालेत RCF मधनं व्हिजिलन्स ऑफिसर म्हणून. मी स्वतः एक बिझनेस वुमन, ऑलराऊंडर आहे. येस, आय एम ऑलराऊंडर. तर मला अभिमान वाटतो की मी स्वतःलाच ऑलराऊंडर म्हणतेय. तर मी माझ्या मुलांना त्यावेळेला योग्य लाईन देऊ शकले नाही. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात डीप स्टडी केला आणि आज माझे मिस्टर पण आणि मी पण फ्रीलान्सिंग गाईड करतो. की कोणी आम्हाला विचारायला आलं की आमची मुलं अशी एवढी शिकतायत, आता कुठली लाईन द्यायची, काय लाईन द्यायची, काय करायचं, तर आम्ही त्यांना योग्य गायडन्स देतो. आणि तेव्हा ते नंतर निघून जातात, ती व्यक्ती निघून जाते त्यावेळेला. पण त्यांची मुलं नोकरीला लागल्यानंतर आम्हाला भेटायला येतात आई वडिलांबरोबर आणि सांगतात
काका तुम्ही आम्हाला हे गाईड केलं ना त्यावेळेला आम्ही ही लाईन घेतली. नंतर मला पण सांगतात काकी तुम्ही सांगितल्यामुळे आम्ही ही लाईन घेतली आणि आज आम्ही सेट आहोत. आणि आता आमची वय झाली आहेत, थोडेसं आमच्यात थोडा फरक पडलाय. पण ती लहान मुलं 10वी 12वीची मुलं ते नंतर भेटायला येतात. ते लोक आम्हाला ओळखत असतात पण आम्ही त्यांना कसे ओळखणार, कारण बदल झालेला असतो त्यांच्यात. तर त्यांच्यात बदल झालेला असतो. पण आम्हाला हाक मारतात, आफळे काकी, ओ आफळे काका, किंवा आवा स्वप्नालीची आई. कारण रायगड जिल्ह्यातले माझी मुलं स्वप्नाली कराटे ब्लॅक बेल्ट आहेत. एकाच घरातले माझी मुलगी स्वप्नाली ही पहिली रायगड जिल्ह्यातली ज्युनियर ब्लॅक बेल्ट महिला आणि मुलींमधली. अभिमान वाटतो मला. आणि माझा मुलगा एकाच घरातले ब्लॅक बेल्ट, दोघं ज्युनियर, रायगड जिल्ह्यातली पहिले. महाराष्ट्रातलं मला काही माहिती नाही एवढं, नंतर खूप बदल झालेत. पण प्रत्येक ठिकाणी मी रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत. आणि आजही करते मी रेकॉर्ड ब्रेक. हे तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे. तर जसे आपण कर्म करतो ना ते आपल्याला परत मिळतात. मग ते सांगतात, ए स्वप्नालीची आई, ए स्वप्नीची आई इकडे या जरा, तुम्ही आम्हाला खायला घातलं, तुम्ही आम्हाला हे केलं, आम्हाला असं केलं तसं केलं, आणि आम्ही घडलो. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही जसं पेराल ना तसंच तुम्हाला परत मिळतं. आज माझ्याजवळ एवढा पैसा नाहीये, स्पष्ट सांगते, कारण सासर माहेरची दोन्ही जबाबदारी होती. कोणाची मदत नव्हती, सगळ्यांनी लुटलंच आम्हाला. बरं का, त्यांचे बंगले असतील, आहेत, त्यांचे ते त्यांच्या घरी सुखी राहो. आय डोंट केअर अँड डझंट मॅटर दॅट, आय डोंट केअर. पण आज माझी मुलं स्वतःच्या पायावर त्यांच्या उभी आहेत, त्यांच्या लाईफ पार्टनर बरोबर सुखी आहेत. छान 2 गोंडस नातवंड पण आहेत. ते पण त्यांच्या स्टडीसाठी त्यांचे आई वडील खूप स्ट्रगल करून राहिलेत. चौघही स्वतःचे कमवतायत, पायावर उभेत चौघही. आनंद वाटतो ते सांगायला पण. आणि आजच्या घडीला आमच्याजवळ एवढा, मी पहिलं पाऊल उचललं माझ्या मुलांचे. ज्यांच्या जवळनं मी पैसे घेतले होते ते फेडले परत. आम्हाला पैसे मिळाल्या. कोणाचं देणं ठेवलं नाही. मी यांना नेहमी एकच वाक्य वापरायची, अहो काय नाही ठेवलं ना तरी चालेल, पण माझ्या मुलांच्या डोक्यावर बोजा नको. ते सगळं लोन फेडलं. आज आमच्याजवळ कमी पैसा आहे, काही एवढा पैसा नाहीये, पण आज अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही आमच्या दोघांचा खर्च आम्ही मुलांजवळनं पैसे घेत नाही. आमचं स्वतःचं दोघांचं भागतं. आणि जे काही ठेवीन ना ते नक्कीच ठेवणार मुलांसाठी आणि माझ्या नातवंडांसाठी. हात पसरायची वेळ येत नाही. आज लोक म्हणतात तुम्ही कमवा, अजून कमवा, हे होईल ते होईल, काय नकोय पैसा. पैशाच्या मागे धावायची मला गरज नाही, का माझ्या मिस्टरांना पण. आय एम हॅपी इन माय लाईफ. माझी मुलं पण सुखी आहेत. सांगायचं एवढंच आहे की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बिझी राहा. जसे कर्म कराल, चांगलं पेराल तर चांगलंच उगवणार. बरं का, तर एन्जॉय करा लाईफ. व्हिडिओ मोठा होत चाललाय, लोड करायला मला वेळ लागेल, त्यामुळे मी इथंच थांबते. परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच गप्पा मारू.